मद्यधुंद अवस्थेमध्ये सिग्नलवरच लघुशंका करण्यात आली आहे। पुण्यामध्ये काय चाललंय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। पुण्यातील ही धक्कादायक बातमी, मद्यधुंद अवस्थेमध्ये सिग्नलवरच लघुशंका करण्यात आली आहे। सुसंस्कृत पुण्यात काय चाललंय असा सवाल केला जातोय। विकृतांच्या चाळ्यांमुळे स्थानिक हैराण झालेले आहेत। पुण्यात मद्यधुंद तरुणाने रस्त्यावर अश्लील चाळे केलेले आहेत, तर सिग्नलवरच लघुशंका केली आहे। त्यामुळे आता सुसंस्कृत पुण्यात काय चाललंय असा सवाल केला जातोय। विकृतांच्या चाळ्यांमुळे स्थानिक हैराण झालेत। चालक हा मद्यप्राशन केलेला होता। येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात स्त्रियांच्या समोर लघुशंका केली आहे। दोघं मुलं हे आता व्हिडिओमध्ये चित्रित झालेले आहेत। आता पोलीस यांच्यावर काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। सकाळच्या सुमारास तरुणांनी सिग्नलवर अश्लीलपणा केलेला आहे। पुणे नगर रोड शास्त्रीनगर चौकातील ही घटना आहे। आत्ताची ही धक्कादायक घटना आपण पुण्यातील पाहतोय। विकृत चाळ्यांमुळे स्थानिक हैराण झालेले आहेत। सकाळची ही घटना आहे। चालक हा मद्यप्राशन केलेला होता। येरवडा भागामध्ये शास्त्रीनगर चौकात स्त्रियांच्या समोर लघुशंका करण्यात आली आहे। विकृतांच्या चाळ्यांमुळे स्थानिक हैराण झालेत। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर आलिशान कार मधून आलेला हा जो मद्यधुंद तरुण आहे त्याने भर रस्त्यावरतीच जे आहे ते मलमूत्र विसर्जन केलेलं आहे। रस्त्यावरती थांबून त्यांनी अश्लील चाळे सुद्धा केलेले आहेत। खरं तर पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये भर रस्त्यामध्ये सिग्नलवरती हा सगळा प्रकार आज सकाळचा आहे। पुण्याकडून हा जो तरुण आहे बेधुंद झालेला, हा वाघोलीच्या दिशेने जात होता। दरम्यानच्या कालावधीमध्ये त्याने सिग्नलवरती त्याची आलिशान जी कार आहे ती कार थांबवली आणि कारमधून उतरून त्यानं हा सगळा गैरप्रकार केलेला आहे। हा सगळा गैरप्रकार सुरू असताना परिसरात काही महिला सुद्धा होत्या। खरं तर या सगळ्या घटनेमुळे या महिलांची चंद्रशेखर, मी आपल्याला थोडा वेळ थांबवते। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे या फोनलाईन वरून जोडलेल्या आहेत। सुषमा ताई, आपण पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतो आणि या पुण्यामध्ये काय चाललंय आपण पाहतोय। हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। अश्लील चाळे करण्यात आले। मद्यधुंद अवस्थेमध्ये सिग्नलवरच लघुशंका करण्यात आली आहे। खरं तर शास्त्रीनगर किंवा येरवडा हा भाग खूप रहदारीचा भाग आहे। IT सेक्टर मधल्या खूप सारे लोक तिकडे असतात। IT मध्ये काम करणाऱ्या कित्येक मुली आणि महिला या रस्त्यावरून वावरत असतात। एकीकडे संगमवाडी, पुणे आणि मुंबई असा सगळीकडून आणि एअरपोर्ट असा चारही मुख्य रस्त्यांना जोडणारा हा चौक आहे आणि अशा ठिकाणी इतकी गंभीर घटना घडावी हे विशेष आहे। तिथला ट्रॅफिक असेल किंवा ट्रॅफिक पोलिसांची यंत्रणा, हे सगळी माणसं नेमकी कुठे होती असा सगळा प्रकार चालू असताना हाही एक प्रश्न निर्माण होतो। मात्र जे घडलंय ते अत्यंत चिंताजनक आहे, कारण सकाळच्या शिफ्ट मधल्या खूप साऱ्या IT क्षेत्रात काम करणाऱ्या मुली महिला या रस्त्यावरून वावरत असतात। जी जी, आपल्या पक्षाकडून आता काही कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे का? मी आता या सगळ्यांच्या संबंधाने संबंधित जो आमचा DCP झोन आहे त्या DCP झोनशी बोलत आहे आणि त्याची अधिक माहिती मागण्याचा प्रयत्न करते। शिवाय त्या गाडीचा नंबर अजून मला मिळालेला नाहीये। सो ती गाडीचा नंबर काय आहे आणि ती गाडी कुणाची आहे हे सुद्धा जरा तपासून घेण्याचा प्रयत्न करत आहे। जी, धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। पुण्यातील गंभीर आपण ही धक्कादायक बातमी आपण पाहतोय। पुण्यामधील या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत दोघा मुलांनी सिग्नलवरच लघुशंका केलेली आहे। त्यामुळे या सुसंस्कृत पुण्यात काय चाललंय असा सवाल केला जातोय। विकृतांच्या या चाळ्यांमुळे स्थानिक आता हैराण झालेले आहेत। पुण्यामध्ये मद्यधुंद तरुणांनी रस्त्यावर अश्लील चाळे केलेले आहेत। आपल्यासोबत माजी आमदार रवींद्र धंगेकर हे फोनलाईन वरून जोडलेले आहेत। रवींद्र धंगेकरजी, आपण पाहतोय पुण्यामधील ही धक्कादायक बातमी आहे। मद्यधुंद अवस्थेत हे दोन मुलं आपण पाहतोय जे सिग्नलवरच लघुशंका करतात। अत्यंत गंभीर बातमी आहे। नाही, याच्यामध्ये ते किती वाजता आले त्याची माहिती घेतली पाहिजे, ते कुठून आले याची माहिती घेतली पाहिजे, त्यांनी कुठं नशा केली हे बी माहिती घेतली पाहिजे आणि त्यांचं वय काय अजून त्यांची माहिती घेतली नाही। हे सगळा विचार करता आपले जे कमिशनर आता आयुक्त आहेत
त्यांनी बऱ्यापैकी आता गुन्हेगारीवर कंट्रोल करण्याचं काम करतायत. त्यांच्यापर्यंत काही गोष्टी गेल्या नाही आणि जनतेने जरी त्यांच्या कानावर काही गोष्टी घातल्या तर ते कडक कारवाई करताना दिसतात. कारण माझा 1-2-3 अनुभव आहेत. काल कोथरूडमध्ये असेल, मोमीनपुऱ्यामध्ये असेल, तर या सगळ्या गोष्टीला त्यांनी स्वतः लक्ष घातलं तर बऱ्यापैकी पोलीस खात्यामध्ये बी कुठं कोणाचा दबाव किंवा काय असं चालून देत नाही असं दिसतंय. आणि ही जी मुलं असतील ही कुठल्या कुठल्या श्रीमंतांची मुलं ही शोधली पाहिजे आणि त्यांचं उत्मात का हा महत्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये कुठनं त्यांनी व्यसन केलं याची माहिती घ्यावी आणि कडक कारवाई त्या जिथे त्यांनी व्यसन केलंय त्यांच्यावर कारवाई. आणि ही जर मुलं लहान असतील तर याचा सखोल तपास करून संबंधित जिथं जिथं त्यांनी त्या रात्रीपर्यंत कुठं कुठं ही व्यसन केलं तिथपर्यंत पोहोचून संबंधित लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे. जी, धन्यवाद रवींद्रजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.